नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत अविनाश कोल्हे सर. आणि त्यांनी पुस्तक लिहिलंय रंगदेवतेचे आंगलं रूप. आणि त्याबद्दल आपण सरांशी या मुलाखतीत बोलणार आहोत. सरांचा मी पहिले थोडक्यात परिचय देतो. सर मुंबई येथील DG रुपारेल कॉलेज महाविद्यालयात राज्यशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. आता सर निवृत्त झाले आहेत. आणि त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय शैक्षणिक चर्चासत्रात शोध निबंध सादर केले आहेत. आणि सरांनी साप्ताहिक माणूस चे काही काळ संपादन केले होते. आणि अनेक दिवाळी अंकात आणि वृत्तपत्रांमध्ये सरांनी लेखन केले आहे. त्यांनी डॉक्टर मनमोहन सिंग यांचे चरित्र, भारताची फाळणी ही पुस्तकं मराठीत भाषांतरित केली आहेत. आणि गोपाळ गणेश आगरकर यांचे चरित्र लिहिले आहे. आणि ज्या पुस्तकाबद्दल आपण सरांशी या मुलाखतीत बोलणार आहोत ते रंगदेवते चांगलं रूप अर्थात सरांनी लिहिले आहे. आणि सरांनी अनेक कादंबऱ्या, काही दीर्घकथा लिहिल्या आहेत. त्याबद्दल आपण बोलू मुलाखतीत. तर सरांचं हे जे पुस्तक आहे रंगदेवतेचे चांगलं रूप हे 2016 साली प्रकाशित झाले आहे. आणि प्रकाशक हे लोकवाङ्मयगृह ही प्रकाशन संस्था आहे. या पुस्तकात सरांनी त्यांनी पाहिलेली हिंदी, इंग्लिश, गुजराती म्हणजे मुख्यत्वे अमराठी नाटके त्यांची परीक्षणे लिहिली आहेत. आणि सरांनी आतापर्यंत 250हून जास्ती अमराठी नाटकांची परीक्षणे लिहिली आहेत. त्यातील 32 मराठी नाटकांची परीक्षणे या पुस्तकात समाविष्ट करण्यात आली आहेत. आणि सरांनी, कसं मी आता म्हणालो, सरांनी काही कादंबऱ्या, दीर्घकथा सुद्धा लिहिल्या आहेत. तर मुलाखतीत आपण सरांच्या या पुस्तकाबद्दल रंगदेवतेचे चांगलं रूप आणि त्यांचे इतर लेखन, वाचन या गोष्टींबद्दल बोलू. तर सर, पहिले तर थँक्यू, तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झालात. आणि सर सर सुरुवात आपण अशीच करू की तुम्हाला नाटके पाहणे या गोष्टींची आवड, या गोष्टींमध्ये इंटरेस्ट कसा आणि कधी निर्माण झाला. आणि बरेच जण असे असतात की त्यांना फक्त नाटके पाहणे ही गोष्ट आवडते. तर नाटकांवर परीक्षणे लिहावीत असे तुम्हाला का वाटले? सुरुवात शाळेपासून करायला लागेल. मी जुनी 11वी मॅट्रिक, ज्याला आता 12वी म्हणतात, ती बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव इथून पास झाली. खामगावचं एक सांस्कृतिक वैशिष्ट्य असं म्हणजे कोल्हटकर तिथं 7-8 वर्ष राहिलेले. त्यांच्या स्मरणार्थ तेव्हा खामगावला कोल्हटकर स्मारक मंदिर होतं, जे ओपन थिएटर होतं. हे तुला सांगतो 68, 69, 70, 71 त्या काळाची गोष्ट आहे. तेव्हा मुंबई पुण्यातल्या नाट्यसंस्था नाटकाच्या दौऱ्यावर असायच्या. नाटकाला अख्खी बसेस असायच्या. तो का तू कदाचित बघितला नसेल. नाट्य संपदाची बस निघाली इथून पुण्याला, पुण्यावरून नाशिक, नाशिक भुसावळ, भुसावळून जळगाव, जळगाववरून बुलढाणा, बुलढाण्यावरून खामगाव, अकोला, अमरावती, नागपूर असे प्रयोग करायचे. उलट्या येताना परत म्हणजे दीड महिना ते दौऱ्यावर असायचे. राजा गोसावी, डॉक्टर श्रीराम लागू असे अनेक लोक या दौऱ्यांमध्ये असायचे. ही नाटकं खामगावला यायची आणि ती मी बघायची. आता ही का बघायची, तर माझा मोठा भाऊ पुण्याला नोकरीला आला होता. त्याकडे मी उन्हाळ्यामध्ये दरवर्षी जायचो. मग बालगंधर्व रंगमंदिर, भरत नाट्य मंदिर इथली नाटकं बघायची. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ही नाटकं फक्त पुण्यातच का बघावी, गावी पण आपण बघू शकतो. त्यामुळे मी शाळेत असल्यापासून एकटा नाटक बघायचे. त्या काही सगळ्यात जास्त तिकीट 5 रुपये, 3 रुपये, 2 रुपये, 1 रुपये. 1 रुपयाचं तिकीट काढायचं. 8:30 वाजता नाटक सुरू असायचं. छोटस गाव होतं. सायकलवरती गेले की 2 मिनिटात घरी, 2 मिनिटात थिएटरवर. आणि याच्यात ह्या नाटकात मी अश्रूंची झाली फुले, रायगडला जेव्हा जाग येते, आंधळ लढतय, गाढवाचं लग्न, काचेचा चंद्र, हे फुलचंदनाचे वगैरे, मला अजून नाटक नाव आठवतात बघ. 5 अजून 5 मिनिटांनी, अशी सगळी नाटकं मी बघितलेली आहे. त्यामुळे हे नाटकाचं वेळ म्हण, आवड म्हण. बरं, त्या काळी माझ्या वर्गातले किंवा माझ्या आसपासचे, माझ्या वयोगटातले कोणीही मुलं नाटक बघायला यायचे, सगळे सिनेमावाले होते. ते सिनेमा लागला की सिनेमा बघायचा. शम्मी कपूरचा असेल, देवानंदचा असेल, राज कपूरचा असेल, तारासिंगचा असेल, सिनेमा बघायचे. सिनेमा बघायला म्हणजे अक्षरशः गँगची गँग जायची. सिनेमा बघणं हे त्या कल्चरमध्ये होतं. सिनेमाचं काही अप्रूफ नव्हतं. अप्रूफ होतं नाटकाचं, जे माझ्यात होतं. आणि एवढंच नाही, तुला पूरक गोष्ट सांग. ही सगळी मंडळी रात्री 8:30 वाजता नाटक सुरू व्हायचं, 12:30-1 वाजता संपायचं. एवढ्या रात्री त्या काळी रस्ते आत्तासारखे चांगले होते. नाईट ट्रॅफिक हा शब्दच नव्हता. आता तुला आज सांगितलं आश्चर्य वाटेल, मी 9वी 10वीत असताना रातराणी नावाची एसटी बस सुरू झाली. ती रात्री निघायची म्हणून त्याचं नाव रातराणी.
बाकी सगळ्या एसटीच्या बरोबर 8:30-9 वाजता थांबायच्या. रात्री 9 ते सकाळी 5 पर्यंत एसटी बंद असायची. हे नंतर लक्षात आलं की रात्री सुद्धा प्रवास केला पाहिजे म्हणून एसटी नवीन सेवा सुरू केली होती. त्याचं नावच होतं रात-राणी. त्यामुळे हे 11:30-12 वाजता खामगाव प्रवास संपला. ही मंडळी एका लॉजमध्ये उतरायची, झोपायची, दुसऱ्या दिवशी न्याहारी जेवण करून 11:30-12 वाजता 1 वाजता निघायची आपल्या ते शोध. ते एकदा काही कारणास्तव आणि अल्का लॉज हे तेव्हा तर चांगले लॉज खामगाव तिथं उतरायची. तर मला काही कारणास्तव तिथं जेवायला जावं लागलं. 11:30ची शाळा, 11 वाजता जेवायला गेलो, 10 मिनिटात जेवण, 5 मिनिटात शाळा. तर जेवता जेवता माझं अचानक लक्षात आलं की समोर राजा गोसाई बसून चहा पित आहे. त्या माणसाला काल मी स्टेजवरती बघितलं, तो माणूस 5 फुटावर माझ्या टेबलवरती बसून चहा पित. तेव्हा माझ्या लक्षात की अरे ही लोक नाटक संपले की जात नाही, ते इथंच राहतात. मी ताबडतोब उठलो, दप्तर म्हणायचं त्याकडे, आता स्कूल बॅग वगैरे म्हणतात, दप्तरातून वही काढली आणि त्यांची सही घेतली. त्यानंतर खामगावला आलेले जवळजवळ सगळी नाटकं मी बघितली आणि सगळ्या नाटकामध्ये जे प्रमुख भूमिका होत्या त्या सगळ्याच्या मी स्वाक्षरी गोळा केलेल्या आहेत. माझ्या त्या बाबूंची सही होती, दादा कोंडकेंची होती, गणपत पाटील, निळू फुले, रामनगरकर, नलिनी सोणकर, अशा जे जे त्या काही येऊन गेले खामगावला प्रयोग बघायला, त्यांचे प्रयोग तर बघायचोच आणि दुसऱ्या त्यांची सही घ्यायची. इथून मग 73 साली मॅट्रिक, जुनी 11वी मॅट्रिक केल्यानंतर भावाच्या मदतीने, भावाला त्या कृपेने, आशीर्वादाने काही म्हण, मला पुण्याला शिकायला मिळालं. आणि पुणे म्हणजे काय, बालगंधर्व आणि भरतनाट्य. हा काळ 73चा. अथर्व वय वर्ष लक्षात घे. 73 म्हणजे घाशीराम 72 साली आलेलं, सखाराम बाइंडर 72 साली आलं. अख्खं पुणे खदखदच होतं या 2 नाटकांवरची चर्चा, भांडणं, मारामाऱ्या, निषेधाच्या सभा, त्यांच्यावरती टीका, प्रतिटीका, समर्थनार्थ, म्हणजे सगळं होल थिंग वॉज बॉइलिंग. त्या वर्षी मी बरोबर, त्यामुळे मी घाशीराम कोतवाल 4 वेळा बघितलं, निळू फुले, कमलाकर सारंग यांच्या, घाशीराम म्हणजे आपलं याचं आकाश यांचं, सखाराम बाइंडर. तुला आज जवळजवळ कोणाला माहिती नसेल, त्या काळी पुण्यामध्ये शंभू मित्र आले होते, कलकत्त्याच्या मोठ्याने. त्यांनी कोंडी नावाचं नाटक डायरेक्ट केलं, त्यात काम पण केलं. ते मी त्याचा शो मी बघितले. नंतर स्मिता पाटीलला मी रंगभूमीत बघितलेली, आशालता बाबगावकर, स्मिता पाटील आणि सदाशिव अमरापूर यांचं एक नाटक होतं. आता चक्कर मला नाव आठवत नाही. ते सुद्धा त्या काही खूप गाजलं. म्हणजे ही नाटकाची, आणि पुरुषोत्तम करंडक वगैरे होतेच. भरतनाट्य मंदिरला आता ते परत त्याचा मी शो बघितला आणि परीक्षण केलं, ते म्हणजे खेळ या नावाचं नाटक, ओरिजिनल स्लूपचं भाषांतर राजाराम हुमणेंनी केलं होतं. त्यात डॉक्टर मोहन आगाशी आणि मला वाटतं वाटवे यांनी काम केलं. दोघांचं 2च पात्र असलेलं नाटक आहे हे. नाटकाचं वेळ जे गावी एक प्रकारे लागलं होतं ते पुण्याला आणखी मोठं झालं. म्हणजे आता आणि मी रोज फर्ग्युसनला शिकायला, लेक्चरला जाण्यासाठी बालगंधर्व मंदिरातूनच जावं लागायचं मला. जे बस स्टॉपला उतरायचं, समोर बालगंधर्व रंगमंदिर, आतमध्ये जायचं, चक्कर मारायची, काही नाही. रोज तिकीट काढणं शक्य नव्हतं. पण बालगंधर्व मंदिरात त्या वरच्या बाजूला अजूनही बालगंधर्व कलादालन आर्ट गॅलरी, ही तेव्हाची पुण्यातली कदाचित एकमेव गॅलरी होती, त्याच्यात मी जमेल लावलेली सगळे प्रदर्शन बघायचे. मी अर्धी अधिक नावं माहिती नव्हती, पण जाऊन प्रदर्शनला बघायचं आणि मग लेक्चरला जायचं. असा तो तेव्हाचा कला प्रवास होता. हा जवळजवळ 7 वर्ष चालू आणि मग मुंबईकडे झाली. त्यामुळे परीक्षण लिहावं असं का वाटलं म्हणजे तुम्हाला? सांगतो ना. मग 80 साली मुंबईला आलो, मुंबईकर झालो. मुंबईत आणखी धमाल, पृथ्वी थिएटर, एनसीपीए, हे तेव्हा 80च्या काळामध्ये. आता बांद्रा, अंधेरी या भागामध्ये कितीतरी छोटे छोटे नाट्यगृह झालेले आहेत. परत रंगशिलाला गेलो होतो, त्याच्या अगोदर एकदा शाकुंतलला गेलो होतो, नंतर वेदा फॅक्टरी म्हणून निघाली अंधेरी. आता खूप छोट्या छोट्या नाट्य संस्था, नाट्य ग्रुप निर्माण झालेले आहेत. 80-90च्या दशकात 8-10 वर्ष फक्त पृथ्वी आणि एनसीपीएस. 92, मला अजून आठवत, 92च्या जून मध्ये तुम्हारी अमृताचा मी शो बघितला. त्याच्यात शबाना आझमी, फारुख शेख, अगदी पूर्ण वेगळे नाटक होतं. एका बाजूला रंगमंचाच्या एका कोपऱ्यावरती शबाना आझमी बसलेले आहेत, दुसऱ्या कोपऱ्यावरती फारुख शेख बसले, आणि दोघेही एकमेकांना लिहिलेली पत्र एकमेकांकडे न बघता वाचून दाखवत. नो ऍक्टिंग, नो बॉडी लँग्वेज, फक्त बसायचं, पत्र वाचायचं की अरे अथर्व
किती दिवस झाले तुझं पत्र नाही आली, त्या परीक्षेचं काय झालं, तुझा निकाल कळव. तिकडे मग अथर्व उत्तर येतं, अरे सर माझी परीक्षा झाली, मला हायर सेकंडरी क्लास मिळाला, मी आता पुढच्या आधी जस्ट लेटर रिडिंग थ्रू इच अदर आणि चेस्ट उर्दू मध्ये, एकदम खानदानी उर्दू मध्ये. तो प्रयोग झाल्यानंतर तेव्हा मग ते कॉलम सुरू होता निखिल वाघेच्या महानगर. तेव्हा आम्ही सगळेच तरुण होतो, हे सगळं 92 चालू होतं, म्हणजे आसपास सुद्धा होतो. 33 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो. आणि निखिल वाघेला सांगितलं की अरे सर मी काल नाटक बघितलं. निखिल म्हणजे खानदानी हाडाचा पत्रकार, तो पटकन म्हणतो की याच्यावर मला लेख लिहून दे. एक वेगळ्या प्रकारचं नाटक आहे, 2 लोक फक्त पत्र वाचतायत, 1.5 तास चालतो प्रयोग, आणि 1.5 तास कोणी हलत नाही. त्याच्यामध्ये ड्रॅमॅटिक एलिमेंट्स किती असतात. त्याच्यावर मी लेख लिहून दिला, तो खूप लोकांना आवडला, गाजला. मग एकातून दुसऱ्यातून तिसऱ्यातून चौथं करता करता 92 पासून आजपर्यंत जवळजवळ 400-450 इंग्रजी नाटकं मराठी मूवी आहेत. लेट्स पुट इट दिस वे. बिगर मराठी नाटकं बघितली, त्यातल्या 90% यांची परीक्षा नाही. आता परवाच शनिवारच्या सकाळमध्ये ताजं परीक्षण प्रसिद्ध झालं. जपानी कलाकृती रोशुमान, त्याचं हिंदी वर्ष, त्याचा प्रयोग झाला रंगशिलामध्ये. त्याचं परीक्षण आताच्या परवा 2 दिवसापूर्वी शनिवारच्या अवतरणमध्ये प्रकाशित. असा नाटकांचा सिलसिला. हो. आणि सर जसं मी सुरुवातीला म्हणालो की तुम्ही आता 250 पुस्तकात 250हून जास्ती मराठी नाटकांवर परीक्षणे केली आहेत असा उल्लेख आहे, पण तुम्ही म्हणाले की आतापर्यंत 400हून जास्ती झाले. तर म्हणजे या पुस्तकात तुम्ही 32 नाटकांची परीक्षणे निवडली आहेत, तर ती निवडण्यामागे काय निकष लावले होते तुम्ही की या काय पुस्तकात? झालं की लोकवाङ्मयाने जेव्हा ठरवलं याचं काढायचं, आता सगळे घ्यायचे म्हटले तर तो 500 पानाचं पुस्तक बदललं. मग काहीतरी त्याला निकष लावा लागतील ना. ते निकष हे काम कैलासपती हेमू अधिकारी यांनी केलं. लोकमान्य त्यांना सांगितलं की सगळे नाटक परीक्षण बघा आणि याच्यातून तुम्ही ठरवा कुठली घ्यायची. त्यामुळे हेमू अधिकाऱ्यांनी त्यांच्या पुरोगामी दृष्टिकोनातून शक्यतो वैविध्यपूर्ण ऐवज मराठी वाचकांना वाचायला मिळावा या हेतूने ती निवडली. आता एक लक्षात घे, ते पुस्तक आहे 2016, त्यापासून 9 वर्षापूर्वी. त्याच्यानंतर तर 150 नाटकं मी बघितली असते. 150 नाटकांची परीक्षण आहे. त्याचा दुसऱ्या पुस्तकाची जुळवाजुळव सुरू आहे, त्याचा भाग 2. कारण 16 नंतर जी नाटकं मंचित झाली त्याची परीक्षणांचं पुस्तक यावं अशी काही प्रकाशकांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्या दिशेने सुद्धा काम सुरू आहे. त्यात कदाचित जास्त परीक्षण असतील, प्रयत्न आहे की 50-60 परीक्षण असावीत. आता याच्या 42-45 आहेत, त्याच्यात याच्यापेक्षा जास्त ते पुस्तक यावं लवकर. हो. आणि सर म्हणजे तुम्ही म्हणाले सुरुवातीला की लहानपणापासून तुम्ही मराठी नाटकं पाहिली आणि पुस्तकात मराठी नाटकांवर लिहिले, तर मराठी नाटकांच्या तुलनेत मराठी नाटकांमध्ये कुठले वेगळे पण तुम्हाला असं प्रकर्षाने जाणवतं की? साधी कथानक, ज्याला आपण संहिता म्हणतो, ही बिगर मराठी नाटकांची खूप वेगळी, खूप बोल्ड, अतिशय आजची जे कंटेम्पररी म्हणतात तशी. त्याच्यामुळे शिवाय त्याला एक जागतिक आयाम असतो. आणि एक लक्षात घे अथर्व, आपल्याकडे जी नाटकं येतात ती त्यांच्यातली बेस्ट असतात. तिकडे नाही का, विचार कर ना की अख्ख्या युरोपमध्ये नाटकं होत आहेत, 1000 नाटकं होत असतील, त्यातली 5 भारतात येतात, तर ती 5 त्या 1000 मधली उत्तम असतील. आपल्याकडे भाषांतरित होत आहे त्या अर्थी नक्कीच. जसं समजा आपण अमेरिकेत नाटक न्यायचं ठरवलं तर शक्यतो आपण इथल्या भारत सरकार इथल्या बेस्ट नाटकाला पाठवेल की नाही, किंवा नाट्य परिषद इथल्या बेस्ट नाटकाला पाठवेल, ज्यांनी भारतीय संस्कृती, भारतीय कला, भारतीय सगळं भारतीय त्यातलं व्यक्त होईल. तर अशी नाटकं मुंबईत होतात. एक दुसरं म्हणजे स्क्रिप्ट परदेशी पण कलाकार भारतीय, डायरेक्टर भारतीय. आता हे रोशोमन, त्याचा रंगमंची अवतार इंडियन माणसाने केला, डायरेक्ट एका इंडियन माणसाने केला, कास्ट पूर्ण इंडियन होती, भाषा हिंदी होती. असा सुद्धा प्रकार आहे की कथावस्तू परदेशी, लेखक परदेशी, संहिता परदेशी, वातावरण परदेशी, विषय परदेशी, पण सादरीकरण भारतीय लोकांनी. मुंबईत इंग्रजी नाटकं आपल्या समजा आर्थर मिलरचं नाटक आहे डेथ ऑफ अ सेल्समन, त्याचं सादरीकरण कोण करतं? अलेक पदम, डॉली ठाकूर, हे सगळे इंडियन लोक आहेत. म्हणजे कथावस्तू परदेशी, लेखक परदेशी, काळ परदेशी, पण रंगभूमीचा अवकाश, सादरीकरण करणारी मंडळी
आणि समोर तो नाट्यानुभव घेणारी मंडळी रसिक, हे सगळे इंडियन आहे. तर हा वेगळाच प्रकार आहे. जे मी जेव्हा परदेशी नाटकं म्हणतो तेव्हा हे विधान जरा असं जपून घेतलं पाहिजे. परदेशी नाटक म्हणजे परदेशी नाटककारांनी लिहिलेले, पण सादरीकरण हो केलं इंडियन माणसं, हो इंडियन नटांनी केलं. हो. आलं आणि लक्षात तुझ्या? हो. आणि सर, क्वचित हा बोला क्वचित सर. परदेशी ग्रुपचे सुद्धा नाटकं बघायला मिळालीच मला. थ्री सिस्टर्स नावाचं नाटक बघायला मिळालं होतं चेकावचं, ते काय ब्रिटिश ग्रुपने केलं होतं. असे अपवाद आहेत, पण ते अपवादच. बेसिकली इट्स अ इंडियन प्रोडक्शन ऑफ अ फॉरेन स्क्रिप्ट. आणि सर, म्हणजे एखादं नाटक चांगलं आहे हे ठरवण्याचे तुमचे निकष काय आहेत? एक तर इंग्रजी पेपर वाचले ना तर त्या जगाची तुम्हाला बऱ्यापैकी माहिती होती, परीक्षेनं वाचतात. त्या नाटकाचं नाव असतं. आजकाल तर गुगलचा काळ आहे. मी तुला एखादं नाटककाराचं नाव सांगितलं, नाटक सांगितलं, तर माझं बोलणं संपायच्या आत तो पटकन गुगल करून सांगू शकतो हे नाटक कसं आहे, काय आहे, स्टोरी काय आहे, त्याला किती अवॉर्ड मिळाले, त्याचं काय झालं होतं. तर आज निवड करणं सोपं आहे. आणि माझा अनुभव आहे 40-42 वर्षाचा, की शक्यतो परदेशी नाटक वाईट नसतं. कारण आपल्याकडे आलेलं चोजन नाटक असतं, त्याच्याकडे हो निवडून हो आलेलं, तर त्यातलं जे बेस्ट असतं ते आपल्यापर्यंत आलेलं असतं ना. तिकडचं वाईट इथं कोण बघेल, तिकडे जर कोणी बघितलं तिकडे कोण बघेल. हो. पण तरी म्हणजे एक वैयक्तिक आवड असते ना, की हे नाटक मला आवडतं तर याच्या मागचं हे कारण आहे. तर तुमचं त्या त्या अर्थाने कुठला निकष असतो का काही? नाही, माझ्या सुदैवाने परदेशी नाटक बघताना कसं असतं की मन पूर्ण क्लिअर असतं. किंवा परदेशी नाही, म्हणजे तर इन पुढं जनरलच कुठलंही नाटक असेल, मराठी परदेशी कुठलंही, तर ते हा चांगलं आहे हे तुम्ही कुठल्या निकषावर ठरवता? त्याचं सादरीकरण आणि संहिता. नाटक हा कला प्रकार असा आहे की तो अतिशय अनयुजल कला प्रकार आहे. नाटक साहित्य पण आहे, नाटकी प्रयोग पण आहे. कादंबरी कशी फक्त साहित्य, कविता ही फक्त साहित्य. आता त्याचे सादरीकरण करतात, पण बेसिकली इट्स अ प्रिंट मीडिया. पण नाटक हा फॉर्म असा की ज्याची संहिता पण असते, त्याचा प्रयोग पण असतो. त्यामुळे तुम्ही नाटकाची संहिता वाचणारे सुद्धा लोक आहेत, ते फक्त सेन्सॉर बोर्ड काय करत, सेन्सॉर बोर्डकडे आलेल्या सगळ्या संहिता आधी वाचतात ना, म्हणजे आणि मग तिथे तुम्ही एखादं सादरीकरणाच्या पुढच्या टप्प्यात. उदाहरण देऊन सांगू शकाल की हे नाटक हो चांगलं वाटलं किंवा हे नाटक वाईट वाटलं? तर म्हणजे तुम्ही पुस्तकातही काही दिले, पण हो, तरी तो आता. सांगतो ना की जे परदेशी नाटकं बघितलीत ना मी, जे त्याच्याविषयी वाईट बोलायला जागाच नाही माझ्याजवळ. कारण ते आता रावशोमान याच्याविषयी काय वाईट बोलायचं. सगळ्या जगाने कौतुक केलेली कलाकृती आहे, आणि ती खरंच चांगली आहे. म्हणजे जगाने कौतुक केली म्हणून मी कौतुक करेल असं नाही. मला जर नाही काही खटकलं वगैरे तर मी त्याचं सांगू शकतो, पण त्या नाटकामध्ये काही फार खटकलं नाही. फक्त थोडासा रंगाचा वापर खटकला, की फार आल्हाददायक रंग होते. रावशोमानची कथावस्तू ही गंभीर आहे, इंट्रॉस्पेक्टिव्ह आहे, अंतर्मुख करणारी आहे. तर तिथं लाल, पिवळा, निळा या रंगाची अशी उधळण झाली होती की त्यामुळे जरा जास्त आल्हाददायक वातावरण निर्माण झालं होतं, असं माझं रोषवान बघताना झालं. पण ती काय म्हणायचं, टीका करायची झाली तर ती प्रकाश योजना, वेशभूषा, डायरेक्टर यांच्यावर आहे. मूळ रोषवान ही कलाकृती नाही, ती जागतिक दर्जाचीच आहे. तिथे तुम्ही जे त्याच आहे. जे सादरीकरण तुम्ही पाहिलं त्याचं त्याबद्दल तुम्ही म्हणता, त्या पर्टिक्युलर सादरीकरणाबद्दल म्हणतात ना? हा, हो. काय म्हणतो, प्रश्न नाही नाही समजला. नाही नाही, मी प्रश्न होतो म्हणत, मी तुम्हाला सांगतो की तुम्ही जे सादरीकरण पाहिलं राष्ट्रमंच, हा त्याबद्दल तुम्ही हा, म्हणतात की त्यातली प्रकाश योजना बरोबर तुम्हाला वाटली नाही. करेक्ट. हो, तेच. आणि त्या कथावस्तूच्या मध्यवर्ती आशयाशी संवादी नव्हता, हो हो आशय गंभीर होता. आणि हो रंगांमुळे ते फार रंगाचा वापर झालाच पाहिजे, पण ते रंग सुद्धा बोलतात, हो रंगाची भाषा समजली पाहिजे. ह्या रंगाचे कॉम्बिनेशन हे प्लेझंट आहे, हो. आणि नाटकाचा मूड प्लेझंट नाही. तर ते जर सांभाळता आलं असतं तर ठीक झालं. बाकी 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 काही नाही. बाकी अभिनय उत्तम, दिग्दर्शन उत्तम, देहबोली उत्तम, कॉस्ट्युम्स उत्तम होते, चांगले होते, काय प्रश्न. आणि सर, नाटकांचे चांगले परीक्षण कसे असावे असे तुम्हाला वाटते? ते कसं आहे की परफॉर्मिंग आर्टची ही गंमत असते, खास करून नाटकाची, की तुम्हाला नाटकाची गोष्ट थोडक्यात का होईना सांगावीच लागते. कारण असा माणूस वाचतो त्यांनी नाटक बघितलेले नाही, त्याचे नाटक कशाबद्दल हे सांगावं लागतं, हो नाटककार कोण हे सांगावं लागतं. मी माझ्या समोरचे आव्हानं सांगतो. नाटककार कुठल्या देशाचा हे सांगावं लागतं, हे जपानी नाटक आहे. नाटकात प्रतिबिंबित केला काळ कुठला ते सांगावं लागतं, 19 शतकातलं नाटक आहे, 20 शतकातलं नाटक आहे. नाटक कधी लिहिले गेले सांगावं लागतं. हे सगळं सांगण्यात होतं तुमचे
50% परीक्षणाची जागा व्यापल्या जातात. मात्र नंतरचे 50 म्हणजे 1000 शब्द आहेत असं गृहीत धरा. 1000 शब्दामध्ये 500 शब्दामध्ये नाटककार, नाटककाराचा काळ, नाटकातला कथावस्तूचा काळ, थोडक्यात ते नाटक सांगा. कधी लिहिलं त्याचा काळ, नाटकाची थोडक्यात गोष्ट, हे 500-600 शब्दांमध्ये झाल्यानंतर उरलेल्या 400 शब्दामध्ये अभिनय, डायरेक्शन, कॉस्ट्युम, लाईट्स, सेट्स आणि त्याचा ओव्हरऑल इम्पॅक्ट, असे ते 400. असं मी माझ्यापुरतं 1000 शब्द, आता हे 1000 शब्दाचं बायफर्केशन मोठं करायचं. तू म्हणा किंवा 2000 शब्दामध्ये लिहा, तर हाच फॉर्म्युला मी 2000 शब्दामध्ये अँप्लिफाय करू शकतो. पण मुद्दा असा की सगळं आलं पाहिजे. हेच 500 शब्दात पण करता येईल. हेच 1000 शब्दाचा फॉर्म्युला सांगितला, आज तुला मी रिड्यूस करून 500 शब्दात पण करून दाखवू शकतो. पण नाटकामध्ये नाटकाची गोष्ट समजली पाहिजे, नाटकाच्या विविध घटकांवरती कॉमेंट आली पाहिजे आणि नाटकाचा ओव्हरऑल इम्पॅक्ट आला. दिस इज आयडियल प्ले रीड. हो. आणि सर, मराठीत आणि इतरही भाषांमध्ये कुठले, म्हणजे इंग्लिशमध्ये, मराठीत किंवा इंग्लिशमध्ये कुठल्या लेखकांच्या नाटकांची परीक्षणे तुम्हाला चांगली वाटतात किंवा तुम्ही नियमितपणे वाचत असतात? हे आता कसं झालं की चांगले नाट्य परीक्षा इंग्रजीमध्ये सुद्धा फारसे उरले नाही. एकेकाळी दबदबा असले नाट्य परीक्षा होते तेव्हा ते वाचायचं. आता काय झालं, सगळीकडे फ्रीलान्सर्स, कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळे कोणी मन लावून एकाग्रतेने काम करत असेल असं वाटत नाही, म्हणजे अशी शक्यता वाटत नाही. कारण परीक्षा जरा बऱ्यापैकी थोडी वरवरची असतात, त्यात काही कुठं कोणाला दुखवलेलं नसतं. आम्ही इतरांची परीक्षा तरुण पुढे वाचले, त्याच्यात ते अक्षरशः मेकअप उतरवायचेच. ज्ञानेश्वर नाडकर्णीची वगैरे परीक्षा, महादेवराची परीक्षा मराठीमधली काय, इंग्लिश मधली काय, ही एकदम वस्तुनिष्ठ असेल. इट वॉज प्लेजर टू रीड रिव्ह्यूज. तसं आता ओव्हरऑल सगळीकडे वेगवेगळ्या त्याची मानसिकता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता कोणाचं परीक्षण वाचून मी नाटक बघायला जात, त्याच्या जाहिराती, नाटककार, डायरेक्टर, ग्रुप, समजा नासिरुद्दीन शाहचा ग्रुपचं नाटक आहे मॉटलीचं, ते बघावं, कारण ते नॉर्मली चांगली नाटकं सादर करतात. असे काही निकष असतात, त्याला काही लॉजिक नाहीये. तर हे अनुभवाने येते की काय बघावं, काय बघू नये. आणि सर, आणि कसं आणि काळानुसार तुमच्या परीक्षण करण्याच्या पद्धतीत काही बदल होत गेलेत का? म्हणजे तुम्ही जसं म्हणाले आता की साधं अनुभवाचा मुद्दा आहे ना. म्हणजे शाळेत तू क्रिकेट खेळतो आणि रणजीपर्यंत समजा गेला तर तुझा कामाचा दर्जा उंचावतोस ना. म्हणजे कुठले कुठले बदल होत गेले ते सांगू शकाल? तर नाटक जास्त चांगले समजायला लागलं. म्हणजे नाटकाचे जे आधी मी लिटरेचर मधून आल्यामुळं आधीच्या परीक्षणामध्ये नाटकाची संहितेची जास्त चर्चा व्हायची. नाटक नाटक म्हणून कमी व्हायचं. त्यात प्रकाश योजना, नेपथ्य असे जे नाट्य घटक असतात, हे हा लाईट इथे का सोडला, तिथे सोडला असता तर हा डार्क झाला का, हे नेपथ्य संवादी आहे का, हे कॉस्ट्युम कसे वाटतात, हे याचा मी फार खोलात जाऊन दखल घेत नसते. आता ती प्रत्येक घटकाला 2-2, 3-3 ओळी देऊन त्याचं बरं वाईट, त्याचं श्रेय अपश्रेय दोन्ही त्या परीक्षणामध्ये तुला आढळेल. आणि सर, तुम्ही पुस्तकात वेगवेगळ्या विषयांवरचे नाटकांचं तुम्ही परीक्षण लिहिलेलं आहे. तर म्हणजे नाटक किंवा कुठलीही साहित्य कला आहे तसे समाजाचे एक प्रकारे चित्रणच असते. तर तुम्हाला सध्याच्या काळातील कुठल्या विषयांवर किंवा घटनांवर नाटके बनवू शकतील असे वाटते? आणि अशा विषयांवर मराठीत किंवा इतर भाषेत नाटके बनली असतील तर त्यांबद्दल सांगू शकाल? नाही, मी मराठीशी बोलायला नागपूरच्या, कारण मी मराठीतली नाटकं तितकी बघितले नाही ज्याच्यावर अधिकारवाणाने बोलावी. त्यामुळे बिगर मराठी नाटकं हा जो माझ्या आवडीचा विषय आहे, त्या चौकटीत मी मत व्यक्त करायला तयार आहे. एकतर आंतरराष्ट्रीय पातळीवरती दहशतवाद धुमाकूळ घालतोय, टेररिझम, हा विषय घेऊन नाटकं येत आहेत, ती चांगली असतात. युद्धाची ही काय म्हणतात, फ्युटिलिटी ऑफ वॉर, युद्धाने काही होत नाही, प्रश्न सुटत नाही, त्यामुळे माणसं नाहक मरतात, अशा विषयावरती येत असलेली नाटकं. स्त्री पुरुष संबंध, प्रेम सारख्या भावनेची क्षणभंगुरता, समलिंगी मैत्री, स्त्रियांमधली पुरुषांमधली, असे जे आजचे त्या तरुण पिढीचं वैफल्य, नोकऱ्या नसणं, हे फक्त आपल्याकडे असतं नाही, जगभर आहे. म्हणजे जॉबलेसनेस,
हा ग्लोबल इश्यू आहे. फक्त आपल्याकडे जास्त तीव्रपणे वाटतो, तसं काही नाही. परदेशी सुद्धा नोकऱ्यांची वानवा आहेत. त्यामुळे तिकडच्या मुलांचं करिअर नसणं, सैरभैर झालेलं असणं, एआयच्या समस्या, की जी नोकरी मी आता करतोय ती एआयने उद्या घेतली तर, बरं माझीच नाही, माझ्यासारख्या अनेकांची जाईल. ही गेली म्हणून दुसरी गेली असं नाही ना. हीच मिळवता मिळवता नाकेनऊ आले. आता ही गेली तर काय, असे ते अस्तित्वाचे 10 प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यांचं चांगल्यापैकी चित्रण ताज्या बिगर मराठी नाटकांमध्ये आढळलं. आणि दुसरा भाग म्हणजे मुंबईतल्या बिगर मराठी रंगभूमीवर जुनी नाटकं सातत्याने साजरी होत असतात. आधी अधुरे, आता रावश्रीमंत उल्लेख केला तुला, आर्थर विलाची नाटकं, ही नाटकं दर 6 महिन्यांनी वर्षांनी कोणी ना कोणी कुठे ना कुठेतरी मुंबईत सादर करत असतात. त्यामुळे एकाच वेळेस तुम्ही कंटेम्पररी नाटक बघता आजच्या समस्येवरच. त्याचबरोबर आता बघ, उद्या मी एक नाटक बघायला जाणार आहे, ज्याला फेस्को स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी बक्षीस मिळालं, मराठी नाटक. ते आजच्या समस्येवरच, आज काय चाललं. जे उद्या मंगळवारी ते नाटक बघेल. शनिवारी मी रोशोवन बघितली, जे 110 वर्ष जुनं नाटक. ही मुंबईतल्या रंगभूमीची गंमत आहे, की एकाच वेळेस तुम्ही लोकल असता आणि दुसऱ्या वेळेस तुम्ही ग्लोबल असू शकता. आणि हे सर मी परत सांगतो, हे परत माझी सगळी निरीक्षणं मुंबईतल्या बिगर मराठी रंगभूमी पुरती मर्यादित आहे. अनेक वेळा मी मराठी नाटकं बघतो, पण त्याचा माझा अभ्यास नाही. त्याचा अधिकारवाणी बोलायला मी नाखुश. पण म्हणजे तुम्ही त्यावर म्हणजे मराठी नाटक तुलनेने कमी पाहतात, याचं काय कारण आहे म्हणजे तुम्हाला? खूपच कमी बघतो, खूपच. पण याचं काय कारण आहे, की मराठी नाटकांचे विषय तुम्हाला जास्ती इंटरेस्टिंग वाटतात की? आणि अभिनयाचा दर्जा सुद्धा ना, म्हणजे नाशिकचं नाटक बघायचं असेल, या शबान आझमीला स्त्रीवरती बघायचं असेल, तर हे म्हणजे याच्या दर्जाविषयी आपण काही चर्चाच करू शकत नाही ना. किंवा दिनेश ठाकूर, आता ते या जगात नाही आहेत. असे जे आपल्याला ही नावं का घेतो मी, कधी नावं सर्वसामान्यांना माहिती असतात. पण कुमुद मिश्रा हिंदी स्टेजवरचे, पंकज त्रिपाठी, हे लोक स्टेजवरची लोक आहेत. ते बेसिकली खूप मोठे नाव कमवले त्यांनी स्टेजवर. त्याचा अभिनय बघणं हे फारच आकाश खुरानाचा अभिनय. आता त्याचं एक नाटक बघितलं मी. त्यांनी काय केलं, शेक्सपियरचे 4 नाटकं घेतली, हॅम्लेट, मॅकबेथ, किंग लिअर, आणि त्याच्यातून एक नाटक तयार केलं, मॅकलिअर. 1.5 तासाचा एक पात्री प्रयोग, उत्तम पैकी. असं छान वाटतं सगळं बघायला. ते शेक्सपियरच्या नाटकाचे संवाद करून डिमेन्शियामध्ये गेलेला प्रौढ ज्येष्ठ रंगकर्मी, त्याला कसं शेक्सपियरच्या नाटकाच्या संवादातूनच परत या जगात येत आहे, असं ती छान इंटरेस्टिंग थीम होती. एक पात्री प्रयोग होता एकदम. त्याचं परीक्षण आता त्या ताज्या रंगवच्यामध्ये प्रकाशित झालंय, कणकवलीच्या वामन पंडितांचं रंगवत.